देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्यासाठी पॅकेज डिक्लेअर केलं। ते पॅकेज 31,628 कोटीचं आहे असं त्यांनी सांगितलं। पण तुम्ही जर खोलात गेला तर हे सर्व आकडे फक्त लोकांना फसवण्यासाठी आहेत, हवेतले आकडे आहेत। कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले होते, नायक पिक्चरमधले नायक हा जो ॲक्टर आहे आमिर खान, अनिल कपूर बनण्याचा त्यांचा मानस आहे, नाहीतर त्यांना आवडलं असतं। पण हे आकडेवारी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने हे सरकार सामान्य लोकांना फसवत आहे, नायक सोडा हे सरकार खलनायक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। खोलात तुम्ही जर गेलात तर NDRFच्या निकषाच्या अनुषंगाने शेतीला 6,175 कोटी रुपये, रब्बीसाठी अतिरिक्त मदत 10,000 म्हणजे 6,500 कोटी। त्यांनी सांगितलं असं होतं की आम्ही प्रत्येक एकराला अतिरिक्त 10,000 रुपये तिथं देऊ। एक तर आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की NDRFचे निकष हे सर्व राज्यांसाठी असतात। कुठल्याही राज्यामध्ये नुकसान झालं तर केंद्र सरकार NDRFच्या अंतर्गत मदत हे देतच असतं आणि त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये 65 लाख हेक्टरचं जे नुकसान झालंय त्यासाठी केंद्र सरकारकडनं NDRFच्या अंतर्गत हे 6,175 कोटी मिळतीलच आणि 65 लाख हेक्टर नुकसान झाल्यामुळे हेक्टरी 10,000 हे 6,500 कोटी रुपये हे राज्य सरकारकडनं तिथं दिले जाणार। म्हणजे दोन्ही मिळलेले आकडे जर आपण बघितले तर 13,000 कोटी पर्यंत हा आकडा तिथं जाणार आहे। 11,000 विहिरी खराब झाल्या आहेत असा अंदाज आहे, म्हणजे त्याला 33 कोटी रुपये हे राज्य सरकारकडनं तिथं मिळणार आहेत। एक तर फुटाला 5,000 रुपये आपल्याला तिथं लागत असतात आणि 20-20 फूट तिथं गाळ गेला असेल तर 30,000मध्ये कोणाचंच काय होणार नाही। आपल्याला कमीत कमी राज्य सरकारकडनं 1 ते 1.5 लाख रुपये पर विहीर हे दिले गेले पाहिजे, पण त्यांनी फक्त 30,000 रुपये दिले आणि त्यात 33 कोटी फक्त विहिरीसाठी मिळतील अशी अपेक्षा आहे। घरे किती बाधित झालेत तर 42,622 घरं ही खराब झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने तिथं 1 ते 1.5 लाख रुपये आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं, ते सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत। आताच प्रधानमंत्री आवास योजनेची खूप मोठी रक्कम ही देय आहे, लोकांना अजूनपर्यंत मिळालेली नाही। इथं आमच्या सगळ्यांची मागणी आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जेव्हा पूर परिस्थिती झाली होती कोकणात, सांगली, सातारा, कोल्हापूर, तेव्हा 1.5 लाख खात्यामध्ये आपण दिले होते। त्याच पद्धतीने ही रक्कम देणं अपेक्षित आहे। पण आपण समजून घ्या की हे जे काय आकडे मी तुम्हाला सांगतो 600 कोटी रुपये हे सरकार देईल असं आपल्याला जे वाटतंय, ते पूर्ण घरं डॅमेज झाली असतील तर, अर्धवट घरं डॅमेज झाले असतील तर त्यांना कमी रुपये मिळतील। त्यामुळे 13,000 रुपये सुरुवातीला जो आकडा मी तुम्हाला पिकाचा सांगितला तो 33 कोटी हे विहिरीसाठी, 600 कोटी रुपये हे घरासाठी आणि जनावरे, दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये हे सरकारकडनं घोषित झालेत। त्यात 5,000 जनावरं ही बाधित आहेत, त्याचे 19 कोटी रुपये होतात। त्याच्याचबरोबर बैल याच्यासाठी 32,000 रुपये सरकार देणारे, 4,390 बैल हे बाधित आहेत तर 15 कोटी रुपये लागतील। म्हणजे दोन्ही मिळून आपण जर बघितलं तर कुठेतरी 35 कोटीपेक्षा जास्त निधी हा जनावरांसाठी लागणार नाही। खडून गेलेली जमीन 60,000 हेक्टर आहे, त्याला 47,000 रुपये पर हेक्टर सरकारकडनं तिथं दिली जाणार आहे। तो आकडा येतो 282 कोटी रुपये आणि मनरेगाच्या अंतर्गत 3 लाख रुपये हे आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं, त्याचे 1,800 कोटी रुपये होतात। म्हणजे खरडून गेलेल्या जमिनीसाठी 2,000 कोटी रुपये हे सरकार आहे। पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की मनरेगाचे आत्तापर्यंतची जी काय कामं महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत त्याचे 3,000 कोटी रुपये अजून प्रलंबित आहेत। म्हणजे गेले एक वर्ष झालं तरी 3,000 कोटी रुपये अजून मनरेगाचे दिले नाहीत। त्यामुळे ही जी काही रक्कम सरकार मनरेगाच्या अंतर्गत देते ती मनरेगाच्या अंतर्गत न देता ती कुठेतरी डायरेक्ट
शेतकऱ्याच्या अकाउंटला दिली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. त्याच्याचबरोबर मजूर तिथं काम करायला किती वेळ लावतील, मग ही जमीन भरण्यासाठी किती वेळ लागेल, 2-2 वर्ष तुम्ही जमीन जर भरण्यासाठी गृहीत धरत असताल आणि मनरेगाच्या अंतर्गत पैसा देणार असाल तर मग पुढचे 2 वर्ष शेतकऱ्याला शेतामध्ये काहीच लावायचं नाही असं कुठंतरी सरकार तिथं सांगतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे हे सगळे आकडे आपण जे एकत्रित केले तर हा आकडा 17,000च्या पुढे जात नाही. आणि याच्यात आपण काय म्हणतोय, 100% पीक जे जमिनीवर आहे ते बाधित झाले असं धरून हे आकडे आपण काढलेत. पण काही ठिकाणी 33%, काही ठिकाणी 40% ही आम्हा सगळ्यांना भीती वाटते. त्यामुळे हा आकडा 18,000 कोटीवर न जाता कुठंतरी 12-13,000 कोटीच्या आसपास हा जाईल अशी भीती आम्हा सगळ्यांना तिथं वाटते. आणि आम्हाला असंही कळतंय NDRFची अमाऊंट नाही तर जी काय पैसा आहे तो दिवाळीच्या आधी दिला जाणार. तो म्हणजे किती, 6,175 रुपये हे दिवाळी आधी दिले जातील आणि राज्य सरकारचा जो निधी आहे 10,000 पर हेक्टरी हा दिवाळीनंतर दिला जाणार. त्यामुळे इथं सुद्धा लोकांना कुठंतरी फसवलं गेलंय असं आमचं प्रामाणिक तिथं मत आहे. त्याच्याचबरोबर त्यांनी सांगितलं 10,000 कोटी रुपये आम्ही रस्त्याला देणार आहोत. अहो या सरकारला आम्हाला सांगायचंय 1 लाख